अमरावतीत काल झालेल्या मुख्यमंत्री यांच्या रोड शोवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. रोड शोला अपेक्षित गर्दी नव्हती, ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये लोक भरून आणले होते असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. ठाकूर म्हणाल्या की अमरावतीत मुख्यमंत्री यांच्या रोड शोला स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. भाजपने ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये लोक आणून गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला. तसंच अमरावतीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचा दावा ठाकूर यांनी केला. मागील महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 45 नगरसेवक निवडून आले होते. मात्र यावेळी भाजपचे केवळ 20 ते 25 नगरसेवकच निवडून येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यशोमती ठाकूर यांनी आरोप केला की गुंडागर्दी करणारे आणि ठेकेदारी करणारे लोक नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. महायुतीत इतकी भांडणं सुरू आहेत, हे लोक एक दिवस एकमेकांवरच हात उचलतील असा टोला त्यांनी यावेळी लगावला. महापालिका निवडणूक झाल्यानंतर जनता सत्ताधाऱ्यांना योग्य उत्तर देईल. भाजपच्या लोकांनी संत महात्म्यांचाही अपमान केला असून सत्ताधारी धर्माच्या नावावर राजकारण करतात, मात्र त्यांना धर्माची खरी शिकवण समजत नाही असा घणघणाट त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांचं वाटोळं होणार आहे ही वस्तुस्थिती आहे. अमरावतीची जनता यावेळी सगळ्यांना धडा शिकवेल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण यामुळे तापलं असून यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीतील राजकारण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती. आता ते आले आहेत अमरावतीमध्ये, त्यांचा आजोळ आहे, त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, पण अमरावतीकरांचं त्यांनी अपेक्षा भंग केलेली आहे. तुम्ही बघितलंय की त्यांची जे कार्यकर्ते आहेत ते किती दादागिरी करतायत आणि आपसामध्ये त्यांच्या मित्रपक्षांमध्ये किती भांडणं आहेत. या भांडणं मध्ये त्यांचा उद्देश फक्त सत्ता आणि पैसा आहे. या ठिकाणी लोकांची सेवा हा अजिबात उद्देश नाही आहे. त्यांचे तेच भांडतायत आणि त्यांचे तेच एक दुसऱ्यांना मारणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. मागच्या वेळेला 45 होते, यावेळेला 20च्या वर 25च्या वर ही लोक नाही जाऊ शकणार, ही पण एक फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींनी घोषणा केली की आम्ही खूप विकास केले, खूप आम्ही पैसा आणलेला आहे. कुठं विकास? तुम्ही बघा, ट्रॅफिक रूल्स बघा तुम्ही, का एवढी ट्रॅफिक आणि का एवढी घाण आहे? कारण तो ब्रिज जो आहे तो बंद करून ठेवलेला आहे. का बंद करून ठेवलेला आहे? कारण एका आमदाराला तिथली जागा झडपायची होती म्हणून त्यांनी तो ब्रिज बंद करून ठेवलेला आहे. मग ट्रॅफिकचं नियोजन आहे का? नाही आहे. घाण अख्खा अमरावतीमध्ये घाण आहे. घाण उचलायला ठेकेदार कोणाचे आहेत? कोणत्या तरी एका आमदाराचे असतील आणि मग ते सत्तेधारीमध्ये आहेत. मग याची व्यवस्था आदरणीय देवेंद्रजींनी काय केली? क्राईम रेट, केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्राईम अमरावतीमध्ये होत आहेत आणि गुंडागर्दी करणारे लोक, त्यांचे गुंडागर्दी करणारे लोक, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर करणारे लोक आज त्या ठिकाणी नगरसेवकांच्या इलेक्शनमध्ये उभे आहेत. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक आणि नगरसेवक मधनं परत कॉन्ट्रॅक्टर, असा हा गोंधळ आहे. हा गोंधळ निस्तरता बीजेपीला आलेला नाही. हा गोंधळ सत्ताधारी जे आमदार आहे ते राष्ट्रवादी अजित पवारांचे असो किंवा अजून अपक्ष लोक असो जे बीजेपीला सपोर्ट करतायत, त्यांचा फक्त गोंधळ आहे. आज आपण बघितलं पैशाची उधळपट्टी, हा गोंधळ, हे नाही अपेक्षित लोकांना. देवेंद्रजींकडनं अपेक्षित नाही. त्यांचं आजोळ आहे, त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी दिलेलं नाही आहे आणि याचं उत्तर त्यांना इलेक्शन नंतर भेटणार आहे. हे आता काय पुण्यात काय झालं तसंच अमरावतीत पण आहे. आपसातच भांडतायत, दोघंही सत्तेत आहेत की मी गप्प बसतो, तू मला मार, आणि तू गप्प बसतो मी तुला मारतो. अशी काय भानगड आहे का? काय भानगड आहे ही काय बिलकुल समजणारी नाही आहे. सगळे मित्रपक्ष एक दुसऱ्याच्या केस झिंझोट्या ओढून राहिलेले आहेत. त्यांना काय घेणं देणं नाही आहेत विकासाचं, कामांचं, काही नाही. अमरावतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा इथे दिसला. धर्माच्या नावाने राजकारण करणारे लोक एका संत महात्म्याचा अपमान करताना अमरावतीकरांनी बघितलेला आहे. आम्ही भलेही काँग्रेसचे आहोत आणि आम्ही भलेही सर्व धर्म संभावाचे आहोत, पण आम्हाला धर्म समजतो. तुम्ही धर्माचं राजकारण करता पण तुम्हाला धर्म समजत नाही. यांचं वाटोळच होणार आहे सत्ताधाऱ्यांचं, हे वस्तुस्थिती.